आपल्या ह्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आहे रथसप्तमी. सर्वांना रथसप्तमीच्या खूप खूप शुभेच्छा. तर बघा, रथसप्तमी दिवशी विशेष महत्त्व असते ते दूध उतू घालवण्याचे. या दिवशी आवर्जून दूध उतू घालवले जाते आणि असं म्हटलं जातं, दूध उतू घालवत असताना ज्या दिशेने हे दूध उतू जातं त्या दिशेकडून आपली प्रगती होते, भरभराट होते. त्यामुळे बघा, आज रथसप्तमी दिवशी अवश्य तुम्ही हे दूध उतू घालवायचं आहे. असं म्हटलं जातं, रथसप्तमीच्या दिवशी घरामध्ये दूध उतू घालवल्याने भरभराट, सुख, समृद्धी, ऐश्वर्य, आरोग्य यांची प्राप्ती आपल्याला सूर्यनारायणाच्या आशीर्वादाने मिळत असते. त्यामुळे बघा, आज दूध उतू घालवण्याला विशेष महत्त्व असते. त्यामुळे हे दूध उतू घालवत असताना रथसप्तमी दिवशी आपल्याला त्या दुधामध्ये एक वस्तू आवर्जून टाकायची आहे. ही वस्तू जर तुम्ही दूध उतू घालवत असताना त्या दुधामध्ये टाकलेली असेल तर बघा, आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा अखंड वास राहतो. सूर्यदेवाच्या आशीर्वादाने आपल्या घरामध्ये आरोग्याची प्राप्ती होते. त्याचबरोबर सूर्य हे प्रगतीचे प्रतीक आहे. त्यामुळे आपल्या कुटुंबाची, मुलांची, कुटुंबातील सदस्यांची चांगल्या प्रकारे प्रगती होते. तुम्हाला आत्तापर्यंत खूप साऱ्या अडचणींना सामोरे जावं लागलेलं असेल किंवा प्रत्येक कामामध्ये तुम्हाला अडचण येत असेल, कर्ज असेल किंवा अनेक प्रकारच्या आर्थिक अडचणी तुम्हाला येत असतील, तर तुम्ही नक्कीच आज रथसप्तमी दिवशी हा उपाय करा. आवर्जून प्रत्येकाने आपल्या घरामध्ये दूध उतू घालवायचं आहे आणि दूध उतू घालवत असताना तुम्हाला एक वस्तू त्यामध्ये टाकायची आहे. आता बऱ्याच जणांचा प्रश्न असतो, ताई कोणत्या वेळामध्ये हा उपाय करायचा? लक्षात घ्या, आज रथसप्तमीचा दिवस आहे. त्यामुळे दिवसभरात तुम्हाला जेव्हा कधी वेळ असेल तेव्हा तुम्ही एकदा तरी असं हे दूध उतू घालवायचं आहे. बऱ्याच जणांना सकाळी वेळ मिळत नाही किंवा हे त्यांना माहीतच नसतं, तर तुम्ही काय करू शकता, तर अगदी संध्याकाळी पण तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल. पण उपाय हा अवश्य करा. वर्षातून फक्त रथसप्तमी दिवशी करण्याचा हा उपाय आहे. त्यामुळे जेव्हा कधी तुम्हाला संपूर्ण दिवसामध्ये हा व्हिडिओ दिसेल तेव्हा तुम्ही अवश्य हा उपाय करा. आपल्या घरामध्ये दूध हे उतू घालवायचं आहे. याला पर्टिक्युलर अशी वेळ काही नाही. तुम्ही दिवसभरामध्ये अगदी संध्याकाळी देखील हा उपाय करू शकता. त्यामुळे बघा, प्रत्येकाने हा उपाय आवर्जून करायचा आहे. साहित्य तर काहीच लागत नाही, फक्त तुम्हाला दूध हे लागणार आहे. तर बघा, आज रथसप्तमी आहे. तुम्हाला हा उपाय तर मी सांगणारच आहे. शिवाय आज काही महत्त्वाच्या गोष्टी आवर्जून करा. नित्य देवपूजा करा. घरामध्ये मंत्र स्तोत्र म्हणायचे आहेत. आपल्या देवघरातला दिवा प्रज्वलित करायचा आहे. त्याचबरोबर घरामध्ये कापूर आवर्जून सकाळ संध्याकाळ जळायचा आहे. आता आज हळदीचे उपाय विशेष करून केले जातात. त्यामुळे हळदीने तुम्हाला उंबरठ्याचं लेपन हे न विसरता करायचं. हळद घ्यायची आणि उंबरठ्यावर आपल्या लावायची. उंबरठ्याचं पूजन करायचं आहे. यामुळे बघा, आपल्या घरावर सदैव सूर्यदेवांचा आशीर्वाद राहतो आणि आपल्या घराची आर्थिक प्रगती चांगल्या प्रकारे होते. घरामध्ये सुख समृद्धी येते. आणि हळदीचं लेपन झाल्यानंतर आपल्या उंबरठ्याचं पूजन करा. तिथे छानशी लक्ष्मीची पावलं काढा. स्वस्तिक हे चिन्ह त्यावर कुंकवाने आपल्याला काढायचं आहे. आपल्या उंबरठ्याचं पूजन करून घ्यायचं आहे. मुख्य दरवाजावर देखील आपल्याला स्वस्तिक काढून घ्यायचं आहे. या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. फरशीच्या पाण्यामध्ये देखील आपल्याला हळद ही टाकायची आहे. तर या काही गोष्टी आहेत, महत्त्वाच्या गोष्टी आहेत, त्या सर्वांनी करायच्या आहेत. आणि त्याचबरोबर ओम सूर्याय नमः या मंत्राचा जप आवर्जून करायचा आहे. कारण रथसप्तमी हा सण सूर्यदेवाला समर्पित असा सण असतो. तर आता बघूया, आपल्याला रथसप्तमी दिवशी कशा प्रकारे दूध उतू घालवायचं आहे. तर बघा, हे दूध उतू घालवण्यासाठी जे आपण सुगडं पुजलेलं असतं संक्रांती दिवशी, तर ते तुम्ही वापरू शकता. एक त्यामधलं सुगडं
तुम्ही घ्यायचं आहे किंवा कोणतंही मातीचं भांडं तुम्ही घेतलं तरी चालेल. मातीचं भांडं वापरणं शक्य नाही आहे तर तुम्ही घरातलं स्टीलचं भांडं घेतलं तरीही काहीही हरकत नाही. तर काय करायचं आहे, आपल्याला दूध घ्यायचं आहे. लक्षात घ्या, बरेच जण असं करतात की कालचं शिळं दूध जे आहे, जे तापवलेलं असतं तेच वापरतात आणि तेच उतू घालवतात. तर आपल्याला असं करायचं नाही. आज तुम्हाला ताजं दूधच वापरायचं आहे. भले तुम्ही थोडासा उशिरा करा हा उपाय, पण ताजं दूध वापरा. कच्चं दूध घ्यायचं आहे. त्या भांड्यामध्ये आपल्याला मातीचं सुगडं असेल किंवा स्टीलचं भांडं असेल त्यामध्ये कच्चं दूध तुम्हाला घ्यायचं आहे. कालचं शिळं दूध जे तापवलेलं आहे किंवा कालचं शिळं दूध आहे असं घ्यायचं नाही. तर असं हे कच्चं दूध तुम्हाला त्या भांड्यामध्ये घ्यायचं आहे आणि ते तुम्हाला चुलीवर ठेवायचं आहे किंवा चूल प्रत्येकाकडे आता नसते, त्यामुळे तुमच्या गॅसवर तुम्ही ते ठेवा. जे भांडं तुम्ही घेणार आहात त्याला आधी हळद कुंकू लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये तुम्हाला ते कच्चं दूध जे आहे ते भरायचं आहे. तुमच्या गॅसचं पूजन हे तुम्हाला करायचं आहे. गॅसला देखील हळद कुंकू लावून घ्या. एखादं फूल असेल तर अर्पण करून घ्या आणि अशा प्रकारे तुम्हाला त्या मातीच्या भांड्याचं किंवा जे स्टीलचं भांडं आहे त्याचं देखील हळद कुंकू लावून तुम्हाला पूजन करायचं आहे. त्यामध्ये कच्चं दूध ओतायचं आहे. आता यामध्ये आपल्याला एक वस्तू टाकायची आहे, ती म्हणजे बघा, 1 रुपयाचं नाणं, चिमूटभर तीळ आणि थोडीशी साखर आपल्याला टाकायची आहे आणि आपल्याला दूध हे उतू घालवायचं आहे. हे तुम्ही चुलीवर पण करू शकता आणि तुमच्या गॅसवर देखील हे करू शकता. आज रथसप्तमी दिवशी तिळाचं विशेष महत्त्व असतं. जेव्हा आपण दुधामध्ये तीळ टाकतो आणि ते दूध उतू जातं तेव्हा आपल्याला उत्तम आरोग्याची प्राप्ती होते. त्याचबरोबर आपल्या कामांमध्ये आपल्याला यश मिळते. 1 रुपयाचं नाणं म्हणजे साक्षात ते लक्ष्मीचं प्रतीक आहे. त्यामुळे 1 रुपयाचं नाणं जेव्हा आपण दुधामध्ये टाकतो तेव्हा आपल्या घरामध्ये धनधान्य, सुखसमृद्धी आणि भरभराट येते आणि लक्ष्मी अखंड वास करत असते. आणि साखर हे गोडव्याचं प्रतीक आहे. आपल्या घरामध्ये नेहमी गोडवा राहावा, नात्यांमध्ये गोडवा टिकावा यासाठी या दुधामध्ये साखर टाकली जाते. त्यामुळे बघा, अवश्य आज रथसप्तमी दिवशी दूध उतू घालवत असताना आपल्याला या वस्तू न विसरता दुधामध्ये टाकायच्या आहेत. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचेल आणि दूध उतू घालताना त्यामध्ये कोणती वस्तू टाकायची आहे हे सर्वांना समजेल. हा उपाय महिलांनी करावा, कारण स्त्री ही घराची गृहलक्ष्मी असते. त्यामुळे बघा, शक्यतो महिलांनी हा उपाय करायचा आहे. महिलांना काही कारणांमुळे आज शक्य नसेल तर घरातील इतर कोणीही हा उपाय केला तरीही चालेल. तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल. सर्वांना रथसप्तमीच्या खूप खूप शुभेच्छा.